नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरीला चक्कर आलेली असते. त्यामुळे यश तिच्यासाठी उपवासाचं आता जेवण घेऊन येतो. कावेरीला म्हणत असतो, तुम्ही आता इथे बसा, तुमच्यासाठी बघा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा आणि त्याचबरोबर दही. खूपच छान जेवण तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. सकाळपासून तुमचा उपवास आहे, तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही आता जेवून घ्या बरं. तेव्हा इथे कावेरी म्हणते, नाही नको, मला भूक नाही आहे. तेव्हा यश म्हणत असतो, अशी कशी भूक नाही आहे? हे बघा, तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, तुम्हाला चक्करसुद्धा येते. कारण कालच्या भागामध्ये इथे कावेरीला चक्करसुद्धा आलेले असते. त्यामुळे इथे यश म्हणतो की मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. ज्या पद्धतीने कावेरीने इथे आता चांगल्या पद्धतीने दटावून यशला जेवायला लावलेलं असतं, त्याच पद्धतीने यशसुद्धा कावेरीला जेवायला सांगतो. तो म्हणत असतो की चला आपण तुमच्या स्टाईलने आता जेवूया, तुम्हाला खावंच लागेल. आणि तो इथे आपल्या हाताने कावेरीला भरवत असतो. पहिला घास यश म्हणतो की तुमच्या हापूसचा, तुमच्या वडिलांचा घ्या बरं. तेव्हा इथे यश आता पहिला घास कावेरीला भरवतो, त्यानंतर दुसरा घास उदयदादाचा असं म्हणतो. आणि इथे कावेरीने सुद्धा पहिला घास माचा, त्यानंतर उदयदादाचा असं म्हणूनच यशला भरवलेलं असतं. त्यानंतर इथे चिकूचा असं म्हणता म्हणता 4-5 घास यशने कावेरीला भरवलेले असतात. तिच्या मैत्रिणीचा सुद्धा भरवलेला असतो. आणि ज्या वेळेला इथे यश आता 6वा घास भरवायला जाणार, तेवढ्यातच कावेरी त्याच्या हातातून चम्मच घेते आणि स्वतःच्या हाताने खाते. आणि ती म्हणते की बास झालं मला आता. तेव्हा यश म्हणतो, असं कसं, तुम्ही तर 5च घास खाल्ले ना, तुम्हाला अजून खावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, नाही नको मला. तेव्हा इथे यशला आठवतं, कावेरी त्याला म्हणालेली असते की तुम्हाला सगळं संपवावंच लागेल, जोपर्यंत तुम्ही खात नाही ना तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आहे. तसंच इथे आता यश कावेरीला म्हणत असतो. जेव्हा कावेरी म्हणते, नाही नको, मला भूक नाही आहे, मला बास झालं, तेव्हा यश म्हणतो, अजिबात नाही हा, जोपर्यंत तुम्ही सगळं संपवत नाही तोपर्यंत मी इथेच असाच बसून राहणार. तेव्हा इथे कावेरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. कारण तो इथे आता कॉमेडी करत असतो, जेणेकरून कावेरीचा मूड चांगला व्हावा आणि तिने पोटभर जेवावं, यासाठी तो आता छान पद्धतीने कॉमेडी करत असतो आणि तिला समजावतसुद्धा असतो. तेव्हा इथे कावेरी यशसाठी आता सगळं जेवण व्यवस्थित संपवते. त्यानंतर यश जातो, तिला पाण्याचा ग्लाससुद्धा भरून घेऊन येतो. तेव्हा कावेरी पाणी वगैरे पिते, त्यामुळे तिचं आता पोट भरलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की कावेरी, आता मला सांगा, तुम्हाला मला काय सांगायचं होतं सकाळी. तेव्हा इथे कावेरीला आठवतं, विद्या म्हणालेली असते की कावेरी वहिनी, तुम्ही प्लीज आता यश भाऊजींना यातलं काही सांगू नका, कारण यश भाऊजींची तारेवरची कसरत होईल. आणि जर मला कळलं ना की यश भाऊजींना तुम्ही सगळं सत्य सांगितलं होतं, तर मामध्ये आणि यश भाऊजींमध्ये कायमचा दुरावा येईल. तेव्हा प्लीज तुम्ही आता सध्या तरी कुणाला काही सांगू नका आणि यश भाऊजींना तर अजिबातच नको. तेव्हा इथे कावेरी पुन्हा गप्प बसते. तेव्हा यश म्हणत असतो की हे बघा, पुन्हा तुम्ही कसला तरी विचार करायला लागलात. आणि तो इथे मुद्दामून डिरेक्टर कसा चेहऱ्याचे इथे भाव आता एक्सप्रेशन नीट आहेत की नाही ते बघत असतो, त्या पद्धतीने यश तिच्या चेहऱ्याकडे आपले हात दोन्ही नेतो आणि तिचा चेहरा व्यवस्थित बघत असतो. तेव्हा इथे कावेरी हसते आणि त्याला म्हणत असते की यश, तुमच्यामध्ये मला एक छान बेस्ट फ्रेंड सापडलेला आहे, आपली ही मैत्री शेवटपर्यंत अशी राहील ना. तेव्हा इथे यश तिच्या हाताकडे प्रेमाने बघतो आणि तिला आपला हात देतो. दोघेजण शेक हँड करतात. तेव्हा यश म्हणत असतो की आपली ही मैत्री कायमस्वरूपी अशीच राहील, अगदी शेवटपर्यंत. आणि त्याला आठवत असतं की कशा पद्धतीने कावेरीने त्याची काळजी घेतलेली असते. जेव्हा ते लोक कोकणात गेलेले असतात, तेव्हा यशच्या हाताला लागलेलं असतं, तेव्हा तिने हाताला पट्टी केलेली असते. त्यानंतर इथे मंदिरामध्ये त्याने व्रत पूर्ण केलेलं असतं, तेव्हा तिने पायाला पट्टी केलेली असते. तर इथे कावेरीने यशची किती काळजी घेतली हे यशला आठवतं. त्यानंतर यश कावेरीचा हात हातामध्ये पकडून तिचा हात व्यवस्थित बघत असतो. कावेरीला वाटतं यश काय करतोय, म्हणून ती हात खेचण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा यश तिचा हात पकडतो आणि तिच्या हातावरती एक छोटासा पापणीचा केस असतो. आणि इथे आता पापणीचा केस असल्यामुळे इथे यश म्हणतो की हे घ्या,
आता तुम्ही तुमची विश मागा. तेव्हा कावेरी म्हणते नाही नको, असं काही नसतं. तेव्हा यश तिला म्हणत असतो अजिबात नाही, लॉजिकमध्ये विश्वास ठेवू नका, थोडाफार मॅजिकमध्ये सुद्धा ठेवा, मॅजिक म्हणून तरी करा. तेव्हा इथे कावेरी यशच्या सांगण्यावरून आता आपली विश मागत असते. डोळे बंद करते आणि म्हणत असते की देवा, मंदार नावाचं संकट या घरावरती आलंय, ते संकट दूर होऊ दे. हे हसतं खेळतं कुटुंब नेहमी हसतं खेळतं राहू दे. या घराला कुणाचीही नजर लागता कामा नये आणि लवकरात लवकर माझं जे सत्य आहे ना ते योग्य वेळेवरती सगळ्यांना सांगू दे, कारण मला कुणाचीही फसवणूक करायची नाही आहे आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेव. आपल्या घरासाठी ती हे सगळं मागत असते आणि कावेरी आणि उदय भाऊजी यांना लवकरात लवकर परत येऊ दे असं ती म्हणत असते. तेव्हा यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला तुमचा हा हात हातामध्ये धरून शेवटपर्यंत राहायला नक्कीच आवडेल. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही कावेरी. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन. असाच तुमचा हात शेवटपर्यंत माझ्या हातामध्ये धरून, असं यश आता आपल्याच मनामध्ये कावेरीसाठी म्हणत असतो. तेव्हा इथे कावेरी आता विश मागते. तेव्हा यश म्हणतो काय मागितलं? कावेरी म्हणत असते की सिक्रेट आहे, आता नाही सांगणार, योग्य वेळ आल्यावरती नक्की सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यश म्हणतो ठीक आहे आणि तो आता कावेरीकडे बघत तिथून निघून जात असतो. त्याच्या मनामध्ये कावेरीची आता खूप महत्त्वाची जागा निर्माण झालेली असते. तर इथे यश कावेरीच्या प्रेमामध्ये अखंड बुडून गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याला कावेरी खूप जास्त आवडायला लागले आणि इथे कावेरी आता चिकूसाठी जरी त्या घरात आली असली तरीसुद्धा ती त्या घरातलीच होऊन गेलेली असते. तिला ते कुटुंब, ती माणसं जणू काही आता आपली वाटायला लागलेली असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सकाळ सकाळ डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा कावेरी धावत पळत दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडल्यानंतर इथे कावेरी हिचं आता पार्सल आलेलं असतं. तर तिचं कुरिअर आल्यानंतर ती म्हणत असते की माझं कुरिअर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरी धर्माधिकारी अशा नावाने तिच्यासाठी कुरिअर कुणी पाठवलं असेल म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते, कारण कावेरी तिथे आहे हे कुणाकुणाला माहितीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ती आता कुरिअर घेऊन आपल्या रूममध्ये येते. बघते तर काय, त्या एन्व्हलपमध्ये आता प्रॉपर्टीचे पेपर असतात, प्रॉपर्टी ॲग्रीमेंटचे पेपर त्याच्यावरती असतात. त्यानंतरला बरेचसे फोटोसुद्धा त्याने पाठवलेले असतात आणि हे काम दुसरं तिसरं कुणाचं नसून हे काम मंदारचं असतं. मंदारने इथे ज्या वेळेला मंदार कावेरीबरोबर चांगल्या मित्राचं नाटक करत असतो, ज्या वेळेला कावेरीला माहिती नसतं की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे आणि ती त्याच्याबरोबर चांगली मैत्री ठेवते, तेव्हाचे त्यांचे जे इथे रंग लावायचे फोटो असतात, धुलिवंदनमधले फोटोज असतात, तर इथे कावेरी तिच्या वडिलांचे फोटो असतात. हे सगळे फोटो त्याने त्या एन्व्हलपमधून पाठवलेले असतात. कावेरी आणि मंदार एकमेकांना रंग लावतायत हा फोटो ती बघते आणि ती खूपच जास्त घाबरते, कारण मंदार त्या घरामध्ये मकरंद पाटील म्हणून आलाय आणि तो आता निशाबरोबर लग्न करायचं बघतोय, कारण त्याला त्या घरामध्ये आता ठेका बांधून राहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कावेरी ते सगळं बघत असते आणि ती म्हणते की हे सगळं मंदारने पाठवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की जर तू माझं आणि निशाचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न केलास, त्या लग्नामध्ये आडकुठी होण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र हे कुरिअर आता मी तुझ्या नावाने पाठवले. त्यानंतरला मी हे कुरिअर श्रीकांत काकांच्या नावाने पाठवेन, मला वेळ लागणार नाही त्यांच्या नावाने पाठवायला. आणि प्रेक्षकांनो इथे आता प्रॉपर्टीसाठी मंदारने कावेरीच्या वडिलांनासुद्धा मारलेलं असतं आणि पेपरमध्ये जी बातमी छापून आलेली असते की कावेरीने केला आपल्या वडिलांचा खून, ती बातमी ज्या पेपरमध्ये छापून आलेली असते त्याचं कात्रणसुद्धा इथे पाठवलेलं असतं. ते सगळं बघितल्यानंतर कावेरी पूर्णपणे घाबरलेली असते, टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा तिथे यामी येते. यामी बघते तर काय, कावेरी रडत असते. तेव्हा यामी म्हणत असते काय गं कावेरी, काय झालं, रडतेस का अशी? तेव्हा कावेरी म्हणते नाही काही नाही. तेव्हा यामी म्हणते काही नाही म्हणजे काय, अगं मग बोल ना, अशी घाबरलीस काय आणि मी इथे आल्यानंतर मागे लपवलंस काय गं, बघू दे काय लपवलंस. तेव्हा कावेरी म्हणते नाही काही नाही यमुनाताई, काही नाही आहे. तेव्हा यामी म्हणते अच्छा म्हणजे काही नाही आहे का,
मी इथे आले तर तू रडत होतीस, मी आल्यानंतर दचकलीस आणि आता काहीतरी लपवूनसुद्धा ठेवतेस आणि माझ्याबरोबर खोटं बोलतेस. काय आहे ते सांग बरं. हे बघ, मला सगळं कळतं, काहीतरी लपवतेस ना आमच्यापासून. तेव्हा कावेरी म्हणते, नाही यामिताई, मी काही लपवत नाही आहे. आता तुमच्यापासून काय लपवणार. तेव्हा यामी म्हणते, हो ना, मग बघू ना तुझ्या हातामध्ये काय आहे ते, मला पण बघायचं आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही काही नाही आहे. तरीसुद्धा यामी काही ऐकते का प्रेक्षकांनो. ओढून ताडून तिच्या हातातून ते आता पेपर घेते आणि शेवटीला बघतेच त्याच्यावरती प्रॉपर्टी ॲग्रीमेंट, त्याचबरोबर मंदार आणि कावेरीचा फोटो. त्याच्यामध्ये आता इथे एका मुलीने प्रॉपर्टीसाठी केली आपल्या वडिलांची क्रूर हत्या, अशा ह्या न्यूजपेपरमध्ये ज्या काही हेडलाईन छापून आलेल्या असतात त्याची कातरणंसुद्धा त्याच्यामध्ये असतात. तेव्हा यामी म्हणत असते, हे काय आहे गं, मकरंद पाटील आणि तू एकत्र एकमेकांना तुम्ही इथे कलर वगैरे लावताय आणि तू तुझ्या वडिलांचा खूनसुद्धा केला आहेस का प्रॉपर्टीसाठी. अच्छा, म्हणजे वडिलांचा खून करून इथे आमच्या घरामध्ये येऊन लपून बसली आहेस तर तू. आणि तुझं नाव काय, कावेरी सावंत नाव आहे तुझं. याचा अर्थ तू उदयदादाची बायको पण नाही आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरी म्हणते की मी काय म्हणते ताई ते ऐकून तरी घ्या ना. तेव्हा यामी म्हणते, माग कुठे आहेस तू. आणि ती आपल्या माला आता आवाज देत जाते. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते, यमुनाताई प्लीज तुम्ही थांबा ना, मी तुमच्यासमोर हात जोडते, मी काय म्हणते ते निदान ऐकून तरी घ्या. हे जे काही तुम्ही बघताय ते सगळं खरं नाही आहे, हे सगळं मुद्दामून करण्यात आले. प्लीज यमुनाताई ऐकून घ्या ना. तरीसुद्धा आता यमुनाई काय कुणाचं ऐकत नसते. ती इथे माला, पौर्णिमाला, विद्याला, यशला सगळ्यांना जोरात आवाज देऊन बोलावून घेते. तेव्हा त्या ठिकाणी आता सुलक्षणा येते. सुलक्षणा म्हणत असते, काय गं यमुना, काय झालं आहे, कसला हा एवढा आरडाओरडा चालला आहे. तेव्हा यामी म्हणत असते, अगं मी तुला सांगत होते ना, ही मुलगी एक नंबरची खोटाडी आहे म्हणून, एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे. मी तुला आधीचपासून सांगते की नाही. अगं बघ, हिचं खरं रूप बघ तू काय आहे ते. अगं हे बघ, हे एन्व्हलप बघ, प्रॉपर्टीचं पेपर, आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी हिने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे, खून केला आहे त्यांचा. आणि अगं मकरंद पाटील आणि ही मुलगी मकरंद पाटील हिचा होणारा नवरा आहे. तुला विश्वास बसतोय का. हा बघ फोटो. अगं हिचा होणारा नवरा मकरंद पाटील होता आणि हिने काय केलं, हिने आपल्या वडिलांचा खून केला आणि इथे लपून बसली आहे आपल्या घरामध्ये. आल्या दिवसापासून मी म्हणते ही मुलगी खोटारडी आहे, एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे. आपल्या वडिलांचा खून करून आपल्या घरामध्ये येऊन लपून बसली आहे काय. आणि काय सांगितलं आहे तर उदयदादाची बायको. अगं हिचा उदयदादाजवळ काडी मात्र संबंध नाही आहे, कळते का तुला. खोटारडी कुठली, हे सगळं लपून ठेवत होतीस ना आमच्यापासून, पण शेवटीला सत्य हे मला कळलंच. तेव्हा इथे यश म्हणत असतो, कावेरी हे काय आहे सगळं, यामी जे काही बोलते ते खरं आहे का. हे बघा, जे काही खरं असेल ना ते तुम्ही प्लीज सांगा. बोला कावेरी बोला, हे सगळं खरं आहे का. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही सगळेजण प्लीज माझं ऐकून घ्या ना. तेव्हा यामी म्हणते, काय ऐकून घ्यायचं आहे. आणि यश, तुझा अजूनही या मुलीवरती विश्वास आहे, तू तिला विचारतोयस की काय सत्य आहे ते सांगा. अरे बघ ना, हे सगळे पुरावे बघ. हे बघ, कुणाचं तरी कुरिअर आले, त्याच्यामध्ये हा मकरंद पाटील आणि ही मुलगी एकमेकांना रंग लावत आहेत बघ ना. आणि तिच्या वडिलांचा खून केल्यानंतर कातरणं बघ ती कसं हेडलाईन छापून आले आहेत न्यूजपेपरमध्ये. आणि हे सगळं बघतोयस तू, तुझ्यासमोर सगळे पुरावे आहेत, तरीसुद्धा तू ह्या मुलीला विचारतोयस. अरे हे सगळं खोटं असणार आहे का. बघ बरं बघ. तेव्हा इथे आता यश ते सगळे फोटोज वगैरे बघत असतो. तेव्हा यशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही प्लीज एकदा ऐकून. असं म्हणाल्यानंतर इथे आता सुलक्षणा जोरदार कावेरीच्या कानाखाली देते. तेव्हा इथे कावेरीला आता खूपच जास्त वाईट वाटतं, कारण का हे सगळं खोटं आहे. पण तरीसुद्धा तिला फसवण्यासाठी इथे आता मंदारने सगळं मुद्दामून केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो यामीला खूप आनंद होतो. जेव्हा सुलक्षणा कावेरीच्या कानाखाली देते तेव्हा यमुना हसायला लागते. सुलक्षणा म्हणत असते, काय गं खोटाडी कुठली, मला आधीपासून माहिती होतं की तू एक फ्रॉड मुलगी आहेस. आमच्या घरामध्ये आलीस तेव्हापासून माझा विश्वास नाही आहे तुझ्यावरती. आमच्यापासून एवढं मोठं सत्य लपून ठेवलंस, प्रॉपर्टीसाठी वडिलांचा खून केलास आणि त्या मकरंद पाटीलबरोबर तुझं लग्न ठरलं होतं. या सगळ्या गोष्टी तू आमच्यापासून लपून ठेवल्यास. चिकूसाठी तुला मी या घरामध्ये राहू दिलं, पण तू तर चिकूची आईच नाही आहेस आणि उदयची बायकोसुद्धा नाही. उदयबरोबर तुझा काडी मात्र संबंध नाही आहे ना. सांग ना, कुठे माझा उदय. तुला या घरामध्ये लपून बसायचं होतं म्हणून माझ्या उदयला तू मारलंस की काय.
सांग बरं, माझा उदय कुठे आहे? कुठे आहे तो? त्याला कुठे लपवून ठेवलेस? तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी खरंच काही केलेलं नाही आहे, प्लीज तुम्ही ऐकून घ्या. सुलक्षणा म्हणते, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. तुला काय वाटलं गं? तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या घरामध्ये ठेवेन? आत्ताच्या आत्ता चालते हो. कावेरी म्हणत असते, प्लीज असं करू नका. प्लीज तुम्ही चिकूकडे बघा. चिकूला माझी गरज आहे. प्लीज असं करू नका. सुलक्षणा म्हणते, तुझ्यासारख्या मुलीची चिकूला गरज नाही आहे. आम्ही आहोत सगळेजणं चिकूची काळजी घ्यायला. पण तुझ्यासारखी खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आता मला माझ्या घरामध्ये नको आहे. जा, कुठे जायचं आहे तिथे जा, पण माझ्या घरात राहू नकोस. असं म्हणून सुलक्षणाने कावेरीला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि आतून दाराची कडी लावून घेतलेली असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की प्लीज दरवाजा उघडा, असं करू नका. चिकू चिकू असं ती आता जोरात ओरडत असते आणि म्हणत असते की देवा, आता काय करू मी? आता काऊला दिलेलं वचन मी कसं काय पूर्ण करू? हे लोक तर माझ्यावरती विश्वास ठेवायला सुद्धा तयार नाही आहेत. आता मी सत्य सांगितलं तरीसुद्धा कोण ऐकणार आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी भानावरती येते. तिथे असलेलं चिकूचं खेळणं जोरात वाजायला लागतं आणि त्यामुळे इथे आता कावेरी भानावरती आलेली असते. कावेरी म्हणते, याचा अर्थ मला कुणीही बघितलेलं नाही आहे, म्हणजे मला घरातून बाहेर काढलं हा माझा भास होता. पण हे पेपर जर कुणाच्या हातामध्ये लागलं ना, तर हे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. तेव्हा ती आधी हातातलं कुरिअर नेऊन कपाटामध्ये लपवून ठेवते. ती म्हणत असते की हे सगळं मंदारने मुद्दामून केले. त्याला माहिती आहे हे लग्न थांबवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि म्हणून त्याने हे कुरिअर मला पाठवले, मला ब्लॅकमेल करण्यासाठी, माझं तोंड बंद करण्यासाठी. पण आता मी काय करू? मी इथे स्वतःच्या स्वार्थासाठी मी निशाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार. मग त्यासाठी मला सगळ्यांना सत्य सांगावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. माझं काय व्हायचं आहे ते होऊ दे, पण मी या घराला आणि निशाला उद्ध्वस्त नाही होऊ देणार. या मंदारला माझ्या कुटुंबाबरोबर नाही खेळू देणार, असं कावेरी म्हणत असते. आणि म्हणूनच ती आता ते पेपर वगैरे लपवते आणि सुलक्षणाला सगळं काही सांगण्यासाठी बाहेर येते. इथे आता सुलक्षणा पूजा करत असते. तुळशीची पूजा करत असताना कावेरी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच तिथे कावेरीचं एक मन तिला बोलतं, आणि काय करणार आहेस? सगळ्यांना सत्य सांगून चिकूचं काय करणार आहेस? सगळे तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार आहेत का? उलट कुणीही विश्वास ठेवणार नाही. तुला सगळेजण मिळून या घरातून बाहेर काढतील, कळते का? मग चिकूचं काय होईल? आणि काऊला दिलेलं स्वप्न कसं पूर्ण करशील जर तुला या घरात नाही ठेवलं तर? तेव्हा तिचं दुसरं मन तिला म्हणतं, आणि निशाचं काय? स्वतःच्या स्वार्थासाठी निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देशील? सांग ना, निशाचा विचार नाही आहे तुला? त्या मंदारचं सत्य सगळ्यांच्या समोर यायला नको आहे तुला? स्वतःचा विचार करशील का फक्त? असं तिला आता सगळेजणं बोलत असतात. तिचं दुसरं मन आणि पहिलं मन. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरीला बरं नसतं. तेव्हा यश म्हणत असतो की तुमची तब्येत ठीक नाही आहे, चला तुम्ही डॉक्टरकडे चला. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, नाही नको, आता मी ठीक आहे. तेव्हा इथे यश म्हणतो, असं करू नका, डॉक्टरकडे चला. पण कावेरी काही जायला तयार नसते. तेव्हा इथे यश डॉक्टरांना आणि नर्सला घरी जाता बोलावतो आणि सगळ्यांचं रुटीन चेकअप करतो. आता सगळ्यांचं रुटीन चेकअप करताना इथे आता कावेरीलासुद्धा डॉक्टर चेक करत असतात. यश म्हणत असतो की तुम्ही हट्टी आहात तर मी 10 हट्टी आहे. शेवटीला तुमचा चेकअप झालाच ना, डॉक्टरांनाच मी घरी बोलावलं. तेव्हा इथे डॉक्टर कावेरीला चेक करत असतात. डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला कसला ताण आहे का? तुम्हाला कसलं टेन्शन आहे? तुमचे इथे पल्स रेट जे आहेत ना, ते खूपच जास्त चेंज झालेत. तेव्हा तुम्ही एक काम करा, मी ज्या गोळ्या औषधं देतो आहे त्या तुम्ही आणा आणि त्या घ्या. आणि जर जमलंच तर योगासन वगैरे करा. योगासन केलं तर तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे कसलं टेन्शन वगैरे घेऊ नका, असं डॉक्टरांनी आता कावेरीला सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरी आणि यश दोघेजण आता योगासन करत असतात, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा योगासनं करत असताना यश कावेरीकडेच एकटक बघत असतो. तेव्हा कावेरी इथे आता शांतपणे यशला विचारत असते की अजून आपल्याला असं किती वेळ बसायचं आहे? तेव्हा यश म्हणतो की असं आपल्याला दोघांना आयुष्यभर बसायचं आहे. तेव्हा इथे कावेरी यशकडे डोळे उघडून बघते. तेव्हा इथे यश आणि कावेरी दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात. तरी इथे यश म्हणत असतो, हो मी अगदी बरोबरच बोलतो आहे, आयुष्यभर दोघंजण आपण असेच इथे बसूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंदार आलेला असतो आणि निशा आलेली असते. तेव्हा निशावरती इथे कुणीतरी हल्ला केला असं पोलिसांना कळतं. पोलीस येतात आणि म्हणतात, तुमच्यावरती हल्ला झाला का?
तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो हल्ला झाला, पण तुम्हाला इथे कोणी बोलावलं? तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते की मी पोलिसांना फोन केला होता. हे जेव्हा मंदारला कळतं तेव्हा मंदारला तिचा खूपच जास्त राग येतो. तर हे कावेरीने सगळं जाणून बुजून केलेलं असतं.